क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज दिवस खूप आपल्यासाठी चांगला आहे। आज 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारताचं संविधान लागू झालेलं आहे। त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि आम्हाला तर अभिमान असतोच, सर्वांना पण अभिमान असायलाच पाहिजे। आणि त्या संविधानामुळे आपला देश सर्वात चालतो संविधानावरच। आणि त्या संविधानाची काही ठिकाणी विटंबना पण केलेली आहे। असं करायला नाही पाहिजे होतं, कारण आपण सगळं काही जे आहे ते आपलं सर्व संविधानावर चालतो। तर त्याच संविधानावर आहे ना, माझ्या मुलांना आज 2 शब्द बोलणार आहे आणि बाबासाहेबांच्या विषयी 2 शब्द तो शाळेमध्ये भाषण घेतलेलं आहे। तर सर्वांनी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि तुम्हाला कसं वाटते भाषण काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा। एक कट्टर जय भीमवालाच्या मुलानं हे केलेलं आहे आणि तो पण आहे ना, तुम्हाला एक सांगतो, संविधान एवढा छोटा असून 3 भाषेमध्ये तो संविधान पाठ केलेला आहे। मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3 भाषेमध्ये संविधान पाठ केलेलं आहे। त्याचा पण व्हिडिओ मी बनवणारच आहे, पण आज जे त्याच्या शाळेमध्ये भाषण घेतलेलं आहे ते भाषणाचा व्हिडिओ बनवतोय मी, तुम्ही सर्वांनी बघा। Good morning everyone, respected teachers, parents and my dear friends. Today we are here to celebrate Republic Day. On this day, 26th January 1950, India became a republic. A republic means the people of our country choose their leaders. Dr. Babasaheb Ambedkar and others wrote our constitution. It tells us our rights and duties. This day reminds us to love and respect our country. Let us promise to be good citizens and make India proud. And I love my country very much. Thank you. आन देश की शान देश की हम संतान है। 3 रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है। जय हिंद जय भारत। तरी मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला काय नाही व्हिडिओ हे म्हणजे भाषण, तरी सर्वांनी पूर्ण बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा। सर्वांना बाबासाहेबाची खरंच जाण ठेवायला पाहिजे, खूप अभिमान वाटला पाहिजे। आणि बाबासाहेबांनी एवढं केलेल्या कार्याचा सर्वांनाच अभिमान असायला पाहिजे। असं नाही की दलित समाजालाच असलं असं नाही, मुस्लिम असो, सर्व मराठा असो, कोणता सर्व समाज असो, कारण सर्वांना आहे ना संविधान हा लागू शकतो। कारण आपण सर्व जातीचे एकाच देशामध्ये राहतो आणि त्या संविधानावर आपण चालतो, त्यांच्या संविधानाबरोबर। तर सर्वांनी संविधानाचा मान ठेवलाच पाहिजे। आणि संविधानाचं कुठे जर विटंबना जरी झाली तर सर्व समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे, की जेणेकरून त्या संविधानाची संविधानाविषयी कोणी काही बोलता कामा नये, असं माझं एक मत आहे। सर्वांनी विचार करा आणि आपल्या संविधानाचे रक्षण करा। क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या मुलाला नक्कीच कमेंट करून सांगा कसं आहे काय नाही। जय भीम।